नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस या चॅप्टरमध्ये कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, जो रेडिएशनचा भाग आहे तो आपण कालपासून सुरू केलेला आहे पहा. तर कालच्या भागामध्ये शेवटी आपण असं म्हटलेलं आहे की जे सबस्टन्स आहे त्याचं आपण दोन भागात विभाजन केलं आहे मॅटरचं, की याच्या एकामधून लाईट एनर्जी, रॅडिएंट एनर्जी किंवा थर्मल रेडिएशन आरपार जातात, त्याला आपण डाय अथर्मनस सबस्टन्स असं म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ ग्लास. आणि असे काही सबस्टन्स आहेत, मॅटर आहेत किंवा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामधून ही थर्मल रेडिएशन आरपार जात नाही, त्याला आपण अथर्मनस सबस्टन्स असं म्हटलं आहे. उदाहरणार्थ वूड असेल, प्लॅस्टिक असेल, आयर्न असेल. आणखी आपण काल पाहिलं की असे काय सबस्टन्स आहे, अशी काही बॉडी आहे, त्याच्यावर जर रॅडिएंट एनर्जी टाकली तर त्या ठिकाणी फक्त रिफ्लेक्शन होतं, ट्रान्समिशन आणि ॲब्सॉर्प्शन होत नाही. अशा बॉडीला आपण परफेक्ट रिफ्लेक्टर असं म्हटलेलं आहे. आणि आणखा एक भाग म्हणजे अशी काय बॉडी आहे की त्याच्यावर जर आपण रॅडिएंट एनर्जी इन्सिडंट केली तर ती बॉडी फक्त ॲब्सॉर्प्शन करते, तिथं रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन होत नाही. म्हणजे आपण काल जे इक्वेशन पाहिलं, ए प्लस टी, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ए म्हणजे ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. काय बॉडी अशा आहेत की त्याच्यावर जेवढी रॅडिएंट एनर्जी इन्सिडेंट करू तेवढी ती बॉडी ॲब्सॉर्ब करते, त्या टाईपच्या बॉडीला म्हणतात परफेक्टली ब्लॅक बॉडी और आयडियल ब्लॅक बॉडी. म्हणजे ही आयडियल ब्लॅक बॉडी आहे किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे, ही फक्त ॲब्सॉर्प्शन करते, ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होत नाही. मग अशा बॉडीचा आपण आज विचार करणार आहोत. आपण हेडिंगच दिलेले पाच, परफेक्ट किंवा आयडियल और फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज हे शास्त्रज्ञाचं नाव आहे पहा. ही परफेक्टली ब्लॅक बॉडी ह्या शास्त्रज्ञांनी कन्स्ट्रक्ट केली, बनवली सक्सेसफुली, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे परफेक्ट, आयडियल और फेरीज ब्लॅक बॉडी. सुरुवातीला आपण व्याख्या पाहून घेऊया की व्हॉट इज मीन बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. बॉडी अशी बॉडी की ज्या बॉडीवर जर आपण रॅडिएंट एनर्जी इन्सिडंट केली तर ती बॉडी जेवढी इन्सिडंट केली तेवढी ॲब्सॉर्ब करून घेते, तिथं ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन होत नाही. अशा बॉडीला म्हणायचं परफेक्टली और आयडियल ब्लॅक बॉडी. A body which absorbs the entire radiant energy incident on it is called perfectly black body. की ज्याच्यावर जेवढी रॅडिएंट एनर्जी आपण टाकू तेवढी ती बॉडी ॲब्सॉर्ब करून घेते, तिलाच म्हणायचं आयडियल और परफेक्टली ब्लॅक बॉडी. सच बॉडी, in case of perfectly black body, such body absorb all the radiant energy, absorb all the radiant energy incident on it. And for such body, A is equal to 1, T is equal to 0 and R is also 0. म्हणजे अशी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्याचा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हा अपसेट असतो किंवा 0 असतो आणि A ची किंमत ही पूर्ण 1 असते. कारण की आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की तिन्हींची किंमत A प्लस R प्लस T मिळून 1 असतो, पण इथं एचीच किंमत 1 आहे, याचा अर्थ दोन कंपोनंट इथं
ऑब्सेंट आहे. म्हणजे अशी बॉडी आहे की ती सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेते. तिला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलं. आणि त्या बॉडीची ए ची किंमत असते 1, टी ची किंमत असते 0 आणि आर ची किंमत असते 0. फॉर एक्झाम्पल अशी कुठली बॉडी आहे? लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक. जर लॅम्प ब्लॅक आपण ह्या बॉडीचा किंवा या मटेरियलचा विचार केला तर याच्यावर जर लाईट इन्सिडेंट केली तर टोटली तिथं ॲब्सॉर्प्शन पाहायला मिळतं. किंवा दुसरी एक बॉडी आहे अँड प्लॅटिनम ब्लॅक. लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक ॲब्सॉर्ब नियरली, म्हणजे आपण एक्झॅक्टली जर एक्सपेरिमेंट करून डाटा घेतला असेल तर इन केस ऑफ लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक अशा जर बॉडी असतील तर दिस बॉडी नियरली ॲब्सॉर्ब 97% ऑफ इन्सिडंट रॅडियंट हीट. ही जेवढी 100% जर त्याच्यावर इन्सिडंट केली असेल तर 97% हे लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक जर कोटिंग असेल त्या बॉडीला तर ती अशी बॉडी जवळपास 97% रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते. मग असे बॉडीचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे आज. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. परीक्षेला प्रश्न याच्यावर 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारला जातो का डिफाईन फेरीज और परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड स्केच इज फिगर. कधी कधी त्याची डायग्राम सुद्धा तुम्हाला काढायला विचारले जाते 2 मार्कासाठी. कधी त्याची डेफिनेशन विचारलं जाते किंवा त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जातं की डिफाइन अँड डिस्क्राइब द फेरीज ब्लॅक बॉडी और परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. आपण पहिल्यांदा बघूया डेफिनेशन. आपण बघितलं तर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ही जी बॉडी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, ती काम कशी करते. तर नंबर 1 कन्स्ट्रक्शन मधला द फेरीज और परफेक्टली ब्लॅक बॉडी कंसिस्ट ऑफ double wall sphere or hollow sphere. Double wall hollow sphere. काय आहे फेरीज बॉडीचं कन्स्ट्रक्शन? दिस बॉडी कंसिस्ट ऑफ डबल ऑल हॉलो स्फिअर. या ठिकाणी फिगर मध्ये दिसते पहा, ही बाहेरचं त्याचे डबल वॉल आहे आणि ही आतली त्याची डबल वॉल आहे. म्हणजे अशा प्रकारची त्याला इनर सरफेस आणि आउटर सरफेस आहे प्रत्येक वॉल, आणि दॅट इज कॉल्ड डबल वॉल. आणि तो स्फिअर सारखा आहे. म्हणजे दिस बॉडी कंसिस्ट ऑफ a double wall hollow sphere and having a tiny hole or aperture. या ठिकाणी दिसतंय पहा तुम्हाला एक छिद्र दिसतंय, एक होल दिसतंय, दॅट इज कॉल्ड एपर्चर. म्हणजे ही बॉडी कशी आहे? ती डबल वॉल आहे, हॉलो स्फिअर आहे आणि एका बाजूला एक छिद्र आहे, एक होल आहे, त्याला आपण एपर्चर असं म्हटलेलं आहे. देन द स्पेस बिटवीन टू वॉल्स
या ठिकाणी ही ऑल सिटी बाहेरची आणि ही आतली, या दोघांचा स्पेस म्हणजे हा स्पेस, दिस स्पेस, द स्पेस बिटवीन द टू wall is evacuated space, is evacuated space. त्या स्पेसला आपण इव्हॅक्युएटेड स्पेस म्हटलंय म्हणजे इनर सरफेस आणि आउटर सरफेसचा किंवा याच्यामध्ये गॅप आहे त्याला इव्हॅक्युएटेड स्पेस आपण ठेवलेला आहे. म्हणजे ह्या सरफेस आणि ह्या सरफेसला जास्त कॉन्टॅक्ट येणार नाही, त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे. द स्पेस बिटवीन द वॉल इज इव्हॅक्युएटेड अँड आउटर सरफेस is polished by silver. हा जो बाहेरचा भाग आहे, हे जे डबल वॉलचा जो बाहेरची एज आहे या स्फिअरची, ही बाजू पूर्ण ही बाहेरची बाजू ही सिल्वर पॉलिश सरफेस आहे. तो जो बाहेरचा भाग आहे तो गुळगुळीत केलेला आहे, त्याला पॉलिश दिलेलं आहे सिल्वर कलरचा. and inner edge or inner surface of wall, हा जो आतली बाजू आहे बाहेरची आतली बाजूची इनर सरफेस आहे, ही इनर सरफेस, दिस सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. म्हणजे हे जे ऑल आहे स्फिअर, हॉलो स्फिअर आहे, त्याची जी बाहेरची बाजू आहे ती सिल्वर पॉलिश केलेली आहे आणि जी आतली बाजू आहे पूर्ण जी आतली बाजू आहे, दिस इनर सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आतल्या बाजूला पण असा काळा कलर किंवा ब्लॅक कलर लॅम्पचा दिवा, लॅम्प म्हणजे आपल्याला माहिती दिवा लावला तर त्याची काजळ अशीवर काळ्या कलरची येते, त्या प्रकारचा हा लॅम्प ब्लॅक जो कलर आपण आतून दिलेला आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूनी सिल्वरचं कोटिंग केलेलं आहे, आतल्या बाजूने लॅम्प ब्लॅकचं त्या ठिकाणी आपण कोटिंग केलेलं आहे. देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन एक्झॅक्टली अपोजिट साइड ऑफ द अपर्चर. या ठिकाणी बघा तुम्हाला त्रिकोणासारखा भरीव दिसतोय बघा, दिस इज कॉल्ड कोनिकल प्रोजेक्शन and this conical projection is exactly opposite side of the aperture. The projection कशासाठी वापरले आहे? The projection ensure that the ray traveling along the axis of aperture and no ray is travel back into same path. हे याचं अपर्चरचं काम आहे, सॉरी कोनिकल प्रोजेक्शनचं काम आहे की जे रे ऑफ लाईट ज्यावेळेस इन्सिडेंट होणार आहे ती बॅक होऊन माघारी त्याच दिशेला गेली नाही पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी काय लावलेले कोनिकल प्रोजेक्शन. नाउ when the incident light or thermal radiation or light ray, काही म्हणू शकतो आपण, when the light ray is entered from this small hole or aperture and is incident on firstly that conical projection, then that light ray incident on inner side of that hollow sphere and this ray suffer multiple reflection, that is this ray suffer total internal reflection. ज्यावेळेस हा लाईट एनर्जी आतमध्ये जाईल, कोनिकल प्रोजेक्शनवर इन्सिडेंट होईल, त्यावेळेस ही लाईट रे माघारी त्याच डायरेक्शनला जाणार नाही
आणि ती लाईट रे, तो लाईट रे इनर सरफेसमध्ये त्याचं रिफ्लेक्शन होईल आणि ते सर्व रिफ्लेक्शन हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असणार आहे. अशा प्रकारे हा रे इनर सरफेसमध्ये ह्या बाजू त्या बाजूवर इन्सिडेंट होत राहील. अँड दिस लाईट रे और एनर्जी ज्यांनी जे घेऊन आलेलं आहे, ऑल द एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय दिस लॅम्प लॅम्प. जी आतली बाजू असते ती आतली बाजू काय करते, द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येतं. अँड ऑल द हीट एनर्जी इज ॲब्सॉर्ब. हेन्स द ॲपर्चर बिहेव ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणून आपण ते ॲपर्चर आहे त्याला आपण म्हणतो हे कुणासारखं काम करतं, दिस ॲपर्चर बिहेव ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्याचे डेफिनेशन, त्याची डायग्राम आणि अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग घ्यायचं. हे झालं फेरीज ब्लॅक बॉडी वर परफेक्टली ब्लॅक बॉडी. याच्यामध्येच आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे. Emission of heat radiation. Emission of heat radiation or emissive power or radiant power. इमिशन ऑफ हीट रेडिएशन त्यालाच आपण त्याची इमिशिव्ह पॉवर म्हणून त्यालाच आपण रेडियंट पॉवर असं म्हटलं जातं. मग अकॉर्डिंग टू थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट, अकॉर्डिंग टू थेरी एक्सचेंज ऑफ हीट, ही जी थेरी आहे ह्या थेरीच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की all the bodies at all temperature above, condition काय, above 0 degree Kelvin or absolute zero temperature. ते टेम्परेचर त्या बॉडीचे किती असले पाहिजे, 0 डिग्री केल्विन पेक्षा जास्त किंवा ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर पेक्षा जास्त असलं पाहिजे. तर ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर रेडिएट हीट एनर्जी किंवा इमिट हीट एनर्जी. म्हणजे सर्व जे बॉडी आहे त्यांचं जर टेम्परेचर 0 डिग्री केल्विन किंवा ॲब्सोल्यूट 0 पेक्षा जास्त असेल तर सर्व बॉडी काय करतात, हीट रेडिएट करतात ॲट ऑल टेम्परेचर. त्याचं टेम्परेचर फक्त कंडिशन एकच आहे की ते ॲब्सोल्यूट 0 पेक्षा जास्त असलं पाहिजे. रेडिएंट थर्मल एनर्जी ॲट द सेम टाइम. इट इज ऑल्सो फाउंड दॅट द हॉट बॉडीज अकॉर्डिंग टू दिस थेरी, हीट एक्सचेंज थेरी, पहिला मुद्दा काय घेतला आपण की ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर रेडिएट हीट एनर्जी एक्सेप्ट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर किंवा त्या बॉडीचं टेम्परेचर हे ॲब्सोल्यूट 0 किंवा 0 केल्विन पेक्षा जास्त पाहिजे. दुसरा पॉइंट, हॉट बॉडीज रेडिएट or emit more energy than cooler bodies. हॉट बॉडीज म्हणजे ज्याचं टेम्परेचर जास्त आहे अशी बॉडी, जे हॉट बॉडी आहे ती जास्त त्याचं इमिशन होतं किंवा त्या बॉडी जास्त हीट रेडिएट करतात कूल बॉडीपेक्षा. हा दुसरा रिझल्ट आपण घेतोय हीट एक्सचेंज वरून
की पहिला रिझल्ट आपण पाहिला. दुसरा रिझल्ट मध्ये काय म्हणतोय आपण की जी हॉट बॉडी आहे, जिचं टेम्परेचर जास्त आहे, ती जास्त एनर्जी बाहेर टाकते कुणापेक्षा, कूल बॉडीपेक्षा किंवा थंड बॉडीपेक्षा. पुढला पॉइंट, द रेट ऑफ absorption and rate of emission is same. म्हणजे जी बॉडी ऍब्सॉर्ब करते तेवढीच काय करते, इमिट करते. आणि ऍब्सॉर्प्शनचा आणि इमिशनचा दोन्ही बॉडीचा रेट सारखा असतो. हे गोष्टी आपण घेतल्या अकॉर्डिंग टू theory of exchange of heat. Also, according to this theory, at room temperature less than 800 degree Celsius, जी बॉडी आपण कन्सिडर करणार आहोत ॲट रूम टेम्परेचर, पण किती, लेस दॅन 800 डिग्री सेल्सिअस, देन द थर्मल रेडिएशन किंवा रेडिएंट एनर्जी इज करस्पॉन्ड टू वेवलेंथ. म्हणजे जर त्या बॉडीचं टेम्परेचर हे 800 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर दिस बॉडी or emission of body is correspond to wavelength. आणि त्या प्रकारे दोन प्रकारचे वेवलेंथ असतात, एक शॉर्ट वेवलेंथ अँड लॉंग वेवलेंथ ऑफ गिवन इन्सिडंट रेडिएशन. जे त्याच्यावर त्या बॉडीवर जे रेडिएशन इन्सिडेंट होणार आहे त्याची वेवलेंथवर ह्या बॉडीचं इमिशन अवलंबून असतं. ऑल्सो द टेम्परेचर, Number 5, temperature is nearly equal to 800 degree Celsius. जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर हे जवळपास 800 डिग्री सेल्सिअस असेल, then the wavelength is shorter. तर काय असलं पाहिजे ती wavelength? Wavelength is shorter and in visible region, and this body appear as a ray. This body appear as a ray. ज्या बॉडीचं टेम्परेचर हे 800 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतं किंवा 800 डिग्री सेल्सिअस असतं, ती बॉडीची जे इन्सिडेंट रेडिएशन असतं त्याची वेवलेंथ ही शॉर्ट असते इन व्हिजिबल रेंज मध्ये, आणि ती बॉडी दिसायला आपल्याला रेड दिसते किंवा रेड कलरची दिसते. अँड नेक्स्ट, द टेम्परेचर ऑफ बॉडी इज 3000 degree Celsius. Then the body looks or appear white hot. This body appear white hot. For example, filament, tungsten, बल्ब आहे. पाठीमागचा आपण बल्ब पाहिला असेल, बल्बामध्ये दोन तारातून एक फिलामेंट असतो पहा, तो टंगस्टनचा फिलामेंट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिलामेंट ऑफ टंगस्टन जर त्याचं टेम्परेचर 3000 डिग्री पर्यंत असेल तर तो आपल्याला व्हाईट हॉट असा दिसतो. दिस इज अबाउट द सम पॉइंट्स ऑफ theory of exchange of heat. The amount of heat radiated by a body depends upon, एखादी बॉडी किती हीट रेडिएट करणार आहे. The amount of heat the amount of
heat radiated or emitted by a body depends on, कुठलीही बॉडी असेल ती बॉडी किती एनर्जी बाहेर टाकते, किती रेडिएट करते, किती इमिट करते, इज डिपेंड्स अपॉन फॉलोइंग फॅक्टर्स. द फर्स्ट फॅक्टर इज द absolute temperature of body. First factor, the absolute temperature of body, that is capital T. कुठलीही बॉडी असेल ती बॉडी किती एनर्जी बाहेर टाकते, किती हीट बाहेर टाकते, ते कुणाच्या अवलंबून आहे. पहिला नंबर की त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आहे. दुसरं नंबर 2 नेचर ऑफ बॉडी, त्या बॉडीचं नेचर कसं आहे. उदाहरणार्थ ती पॉलिश आहे का, पॉलिश्ड और नॉट. ती बॉडी पॉलिश केलेली आहे का, रफ आहे का, प्लेन आहे, त्याच्यावरून त्याचं नेचरवरून त्याची हीट कॅपॅसिटी किंवा उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता आपल्याला मिळते. पहिली गोष्ट त्याचे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, दुसरं नेचर ऑफ बॉडी, तिसरं द एरिया और सरफेस एरिया ऑफ बॉडी. कॅपिटल ए हा सरफेस एरिया, की त्या बॉडीचा किती सरफेस एरिया कॉन्टॅक्ट मध्ये आहे. समजा दिस इज द बॉडी and the radiant energy incident and this is the reflect. हे ऍब्सॉर्ब करणारे, हे बाहेर टाकणारे. हे बाहेर टाकणारा जो कॉन्टॅक्ट मध्ये असणारा सरफेस एरिया तो बॉडीचा किती आहे, ती बॉडी लहान आहे का, ती बॉडी मोठी आहे, याच्यावर त्याचा रेट ऑफ इमिशन अवलंबून असतो. The amount of heat radiated or emitted by a body depends upon first absolute temperature of body, second nature of body, third surface area of body, and fourth the time duration, that is T. टाइम ड्युरेशन म्हणजे किती वेळा आपण त्याच्यामधून उष्णता बाहेर चाललेली, द टाइम ड्युरेशन फॉर विच द बॉडी इमिट रेडिएशन, दिस इज टी. ह्या 4 गोष्टीवर ती बॉडी किती हीट रेडिएट करते किंवा इमिट करते हे अवलंबून असतं. मग ह्या 4 गोष्टीचा विचार करून आपण इथे एक लॉ करणार आहोत किंवा त्याची व्याख्या, व्हॉट इज मीन बाय इमिशिव्ह पॉवर ऑफ हीट, इमिशिव्ह पॉवर ऑफ हीट रेडिएशन, इमिशिव्ह पॉवर ऑफ रेडिएंट एनर्जी. The definition or statement of emissive power of radiant energy. The amount of heat, the amount of heat is directly proportional to directly proportional to surface area of body and time duration. The amount of heat is directly proportional to the surface area of body and time duration. त्या बॉडीने किती एरियावरून किती वेळा किती उष्णता बाहेर टाकली त्याच्यावर त्या बॉडीचा इमिशिव्ह पॉवर किंवा रेडिएंट पॉवर अवलंबून असते. Therefore we let the amount of heat, suppose Q,
surface area A and time duration T. Therefore, this Q is directly proportional to A and T. Or Q is equal to some constant R A into T, where this R is called radiant power. R पहिल्या R पासून घेतलेला आहे, where this constant R is called radiant power or emissive power or coefficient of emission of heat radiation, and its value R is equal to Q upon H. This is the formula of emissive power or radiant power. R is equal to Q upon H, where Q means amount of heat emitted by the given body, A means surface area of given body, and T means time duration of for which body emit the radiation. Also, this R is defined as the amount of radiant energy per unit surface area of body per unit time duration is called emissive power or radiant power. जर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला गेला डिफाइन इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर, तर त्याची व्याख्या आपण कसे देणार? The amount of heat emitted by the body, that is Q, the amount of heat emitted by the body, that is Q, per unit surface area of the body and per unit time duration is called radiant power. R is equal to Q upon H. किंवा हे आपण कसे डिफाइन करू शकतो?